नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज 19 मार्च आणि आजच्या पेपरमध्ये ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही जर डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण तुम्हाला डेली सकाळी 6 वाजता याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. दररोज डेली आपण सकाळी 6 वाजता हे व्हिडिओ अपलोड करत आहोत, त्यामुळं याचा फायदा येणाऱ्या एक्झामला होणार आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीच्या मार्फत हे सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आज या ठिकाणी गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त आपण डायरेक्शन अकॅडमीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ऑनलाईन कोर्सेसवर हे 40% ऑफ ठेवलेलं आहे. ही ऑफर या ठिकाणी 20 मार्चपर्यंत व्हॅलिड असणार आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या म्हणजे जे सध्याचे प्राइजेस आहेत किंवा या ठिकाणी सरळ सेवा असेल, UPSC असेल, राज्यसेवा, या सर्वांसाठी इव्हन कंबाईनसाठी सुद्धा हे 40% ऑफ असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला DIR40 हा कुपन कोड यूज करायचा आहे आणि ही ऑफर फक्त 20 मार्चपर्यंत आहे. ठीक आहे, चला. पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे जागतिक सामाजिक कार्य, ओके, जागतिक सामाजिक कार्य दिवस कधी साजरा करण्यात आला. आता या ठिकाणी हा जागतिक सामाजिक कार्य दिवस जो आहे ना, हा दिवस असा एक पर्टिक्युलर दिवस नसतो. ह्याच्यामध्ये हे मार्च महिन्यामधील जो काही तिसरा मंगळवार आहे, मार्च महिन्यामधील तिसरा मंगळवार हा जो आहे हा काय साजरा केला जातो, जागतिक सामाजिक कार्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या अर्थानं या ठिकाणी 17 मार्च जो आहे तर हा काय होता या ठिकाणी की मंगळवार होता. त्यामुळं या ठिकाणी ह्याचं उत्तर असणार आहे बी, 17 मार्च. ठीक आहे, त्यामध्ये दरवर्षी हा साजरा केला जातो, परंतु 17 मार्चला नाही तर मार्च महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी हा या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे, तर हे झालं या ठिकाणी दिवसाचे. इतर दिवस जर पाहिले आपण ह्याच्यामध्ये की 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आहे, जागतिक नागरी संरक्षण दिन आहे. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन आहे, जागतिक श्रवण दिन आहे. 4 मार्च जे आहे जागतिक राष्ट्रीय सुरक्षा दिवस आहे. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. त्यानंतर 10 मार्च CISF स्थापना दिन आहे. 11 मार्च नो स्मोकिंग डे. देन 12 मार्च जागतिक किडनी दिवस आहे. त्यानंतर या ठिकाणी 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. 18 मार्च ओके हे आयुध निर्माण दिन आहे जो भारतात साजरा केला जातो. त्यानंतर या ठिकाणी 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आहे. त्यानंतर 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आहे, जागतिक कविता दिन सुद्धा आहे. त्यानंतर 22 मार्च जागतिक जल दिवस आहे. 23 मार्च जागतिक हवामान दिन आहे आणि या ठिकाणी 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन आणि जागतिक रंगभूमी दिन 27 मार्च. आणि आपल्याला या ठिकाणी एखादा प्रश्न जो आहे तो किंवा डेवर विचारला जातो, त्यामुळं संपूर्ण या महिन्याचे जे काही महत्त्वाचे स्पेसिफिक दिवस आहे तो आपण इथं डिस्कस केलेले आहे. याची जी PDF आहे ही तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम उपलब्ध असेल, त्यामुळे खाली लिंक दिलेली आहे आणि इमिडिएटली तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे की कुसूनपूरला, ओके, कुसूनपूरला कोणत्या राज्याचे पहिले स्मार्ट गाव बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे, किंवा की कुठलं गाव आहे किंवा कोणत्या राज्यातलं गाव आहे जे स्मार्ट गाव म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे आहे या ठिकाणी ओडिसा मधलं हे स्मार्ट गाव आहे. आता यामध्ये की कुसुमपूरला ओडिसा राज्याचे पहिले स्मार्ट गाव बनण्याची घोषणा या ठिकाणी हे या ओडिसा राज्याने केलेली आहे. तो कुसुमपूर जो आहे कुठं आहे, ओडिसामध्ये आहे. त्यानंतर 3 की नुकतेच काय आहे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला. तसं या ठिकाणी हिंदी, आपण मराठीचा सुद्धा प्रश्न पुढे आहे, तर हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हे कोणाला सन्मानित करण्यात आले. तर यामध्ये या ठिकाणी आहेत ममता कालिया. आता ह्या ज्या ममता कालिया आहेत यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यांनी जीते ही इलाहाबाद, ओके, जीते ही इलाहाबाद या कृतीसाठी त्यांना या ठिकाणी हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके, ममता कालिया आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे की 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वात प्रतिष्ठित असा ज्ञानपीठ पुरस्कार असतो की जो या ठिकाणी साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो. मग 60वा ज्ञानपीठ पुरस्कार, इव्हन आपण काल सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके, तुम्हाला होमवर्कसाठी हा प्रश्न आपण दिला होता. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात
येणार आहे. ओके, तो कोणाला या ठिकाणी जाहीर झालेला आहे? आर वेरामुथू यांना या ठिकाणी हा जाहीर झालेला आहे. आता हे जे आर वेरामुथू आहेत यांना या ठिकाणी 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हे कसे आहेत? हे तामिळ साहित्यिक आहेत. ओके, या ठिकाणी तमिळ साहित्यिक आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि याआधी 59वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल, ओके, यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला होता. तसं पाहिलं ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली आणि 1965 मध्ये पहिला पुरस्कार जो आहे जी शंकर कुरूप यांना या ठिकाणी देण्यात आला. पहिला पुरस्कार जी शंकर कुरूप 1965 म्हणजे 1961 ला ज्ञानपीठ पुरस्काराची काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. आणि यावर्षीचा कोणाला आहे? लक्षात ठेवायचा आहे तमिळ साहित्यिक आर वेरामुथू यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन की चापरारकूट, ओके, चापरारकूट महोत्सव कोणत्या राज्याचा प्रमुख सांस्कृतिक महोत्सव आहे? आता या ठिकाणी हा जो आहे हा मिझोरम राज्याचा मिझो जी जमात आहे, मिझो जी ट्राईब आहे त्यांचा कल्चरल इव्हेंट आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर मिझोरामचा हा कल्चरल इव्हेंट आहे. आणि यामध्ये की चापचारकूट हा मिझोरम मधील मिझो समुदायाचा काय आहे? प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे. आणि झूम शेती संपल्यानंतर, झूम शेती म्हणजे काय आहे? एक प्रकारचं या ठिकाणी की एका ठिकाणी शेती केली त्यानंतर काय आहे परत दुसऱ्या ठिकाणी शेती केली जाते, त्यालाच या ठिकाणी झूम शेती असं म्हटलं जातं. ओके, आता हे आदिवासी आहेत त्यामुळे या ठिकाणी आदिवासी जमातीचा हा चापचार, ओके, चापचार हा जो आहे चापचारकूट हा मिझोरमचा सांस्कृतिक मिझो जमातीचा सांस्कृतिक उत्सव आहे. झूम शेती संपल्यानंतर वसंत ऋतूमध्ये मार्च महिन्यात हा जो सण साजरा केला जातो. आणि मिझोरममध्ये मीमकूट आणि एन्थुरियम उत्सव देखील या ठिकाणी काय आहे? इथं साजरे केले जातात. अशा प्रकारचं ही मिझो जमात आहे आणि त्यांचा आहे चापचारकूट हा जो उत्सव आहे तो या ठिकाणी मिझोरम मध्ये साजरा केला जातो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू, तो म्हणजे 6 नंबर. आता यामध्ये युनिक्लो, आता ही युनिक्लो जो आहे हे भारतासाठी नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची घोषणा आहे? आता युनिक्लो काय आहे? ही कंपनी आहे. कशाची कंपनी आहे? ते या ठिकाणी विविध प्रकारचे कापड हे तयार करते आणि याच्यासाठी या ठिकाणी जसप्रीत बुमराह याला या ठिकाणी काय आहे? ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये हे जपानीज कंपनी आहे आणि ती काय करत असते? या ठिकाणी विविध प्रकारचे जे कपडे आहे ते तयार करते आणि त्याचा जो काही ब्रँड अँबॅसेडर आहे हा जसप्रीत बुमराह म्हणून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, की या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. जसं या ठिकाणी राष्ट्रीय चंबळ अभयारण्य कोणत्या 3 राज्यांच्या त्रिकोणी संगमावरती स्थिर आहे? ओके, आता चंबळ अभयारण्य म्हटलं की या ठिकाणी चंबळचा डाकू तुम्हाला आठवत असेल बघा. ओके, त्यामध्ये चंबळचं जे खोरं आहे ते कुठं आहे? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या 3 राज्यांच्या त्रिकोणी संगमावर या ठिकाणी हे चंबळ अभयारण्य आहे. आता चंबळ अभयारण्याची विशेषता काय आहे? तर या ह्याच्यामध्ये काय आहेत? या घरियाल आहेत. होय, या ठिकाणी काय आहेत? घरियाल. घरियाल जे आहेत या ठिकाणी इथं आहेत. आता ह्या हे आपल्याला एक प्रकारे मगर सारखं दिसतात परंतु ह्या घरियाल आहे. घरियालची विशेषता काय आहे? यांचं जे तोंड आहे हे अशा प्रकारचं असतं, त्याला या ठिकाणी घरियाल आहे. तर यामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच या ठिकाणी राष्ट्रीय चंबळ अभयारण्याच्या पर्यावरणाला आणि जलचर जीवनाला धोका निर्माण करणारे अवैध वाळू जे आहे, उत्खनन जे आहे ते होत आहे ते थांबवण्यासाठी आदेश दिले होते. त्या संदर्भात या ठिकाणी हा चंबळ अभयारण्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. नुकताच काय झालेला आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजने एक करार केलेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोणत्या देशाने 300 अब्ज डॉलरच्या ऊर्जा भागीदारीचा करार केलेला आहे? की रिलायन्स जे आहे अमेरिकेमध्ये रिफायनरीज टाकणार आहे आणि त्या रिफायनरीजमध्ये 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर कुठं? त्यामध्ये अमेरिकेमध्ये ही रिफायनरीज टाकली जाणार आहे आणि त्यामुळं अमेरिकेचं जे ऊर्जा उत्पादन आहे ते अजून स्ट्रॉंग होणार आहे, याची भर पडणार आहे. रिलायन्समुळं या ठिकाणी ही भर पडणार आहे आणि यामध्ये 1.2 अब्ज बॅरल अमेरिकन शेल तेल जे आहे त्याचबरोबर 50 अब्ज गॅलन इंधन उत्पादन प्रक्रिया यामध्ये होणार आहे आणि जगातली सर्वात मोठी जे काही रिफायनरीज आहे ते अमेरिकेमध्ये तयार केली जाणार आहे विथ या ठिकाणी रिलायन्स सोबत. तर अशा प्रकारचा हा करार आहे. त्यानंतर
साहित्य अकादमीचा पुरस्कार 2025 मध्ये मराठीमधील पुरस्कार, साहित्य अकादमी मराठी भाषामधील जो पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो कोणाला मिळालेला आहे? तर यामध्ये आहे राजू बाविस्कर. राजू बाविस्कर यांनी हा पुरस्कार मिळालेला आहे. आता हे राजू बाविस्कर जे आहेत हे या ठिकाणी किंवा की यांनी काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे एक लेखक सुद्धा आहेत, त्याचबरोबर पेंटर सुद्धा आहे. तर यांचं जे या ठिकाणी आत्मचरित्र आहे काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी या ठिकाणी हा साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आपल्याला इथं पुस्तक महत्वाचं आहे. यांचं पुस्तक कोणतं आहे? या ठिकाणी काळ्या निळ्या रेषा. तुम्हाला एखाद्या प्रश्न विचारतील की खालीपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला किंवा या ठिकाणी साहित्यासाठी हा साहित्य पुरस्कार देण्यात आला, तो कोणता आहे? काळ्या निळ्या रेषा. राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 2026 मध्ये 2026 BNP पॅरिबॉस BNP पॅरिबॉस ओपन मध्ये महिला आणि पुरुष एकेरीमध्ये विजेतेपद कोणी जिंकले आहे? आता यामध्ये एक आहे जॅनिक सिन्नर आणि दुसरा आहे आयर्ना सबालेन्गा. या दोघांनाही या ठिकाणी हे म्हणजे हे विजेतेपद मिळालेलं आहे. तर ज्या पद्धतीनं या ह्याच्यामध्ये टेनिस विश्वामधील ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे, जसे विम्बल्डन आहे बरोबर, तर ग्रँड स्लॅम असतं, तसंच प्रकारची या ठिकाणी ही स्पर्धा आहे. आणि याच्यामध्ये जॅनिक सिन्नर इटालियन यांनी पुरुष एकेरीमध्ये ही स्पर्धा जिंकली आणि आयर्ना सबलेन्का बेलारूस यांनी या ठिकाणी महिला एकेरीमध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि टेनिस विश्वामधली ही प्रतिष्ठेची अशी स्पर्धा या ठिकाणी मानली जाते. त्यानंतर पुढे जाऊ आपण की ऑपरेशन जेरिको ऑपरेशन जेरिको कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? आता हे ऑपरेशन जेरिको जे आहे ना ते या ठिकाणी स्मगलिंगच्या बाबतीत आहे. म्हणजे जे एक प्रकारचे ड्रग आहे, ड्रग कंट्रोल करण्यासाठी एक अभियान हे करण्यात आलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हे ऑपरेशन होतं, ऑपरेशन जेरिको. तर हे मिझोरम राज्यामध्ये मिझोरम पोलिसांनी या ठिकाणी हे अभियान राबवलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय आहे की अंमली पदार्थ जे आहेत हे जप्त करण्यात आले. तर मिझोरम मधलं ऑपरेशन या याच्यामध्ये हे ऑपरेशन आहे ऑपरेशन जेरिको, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट 12 नंबरचा क्वेश्चन, BCCIने सूर्यकुमार यादव आणि T20 विश्वचषक विजेत्या संघासाठी किती बक्षीस जाहीर केलं, म्हणजे किती रक्कम इथं जाहीर केली होती? तर किती होती? तर या ठिकाणी होती 131 कोटी रुपये. 131 कोटी रुपये जे आहे हे या ठिकाणी सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या टीमला देण्यात आली होती. कारण BCCIने या ठिकाणी हे जाहीर केलं की भारताने हा G20 म्हणजे या ठिकाणी T20 जो आहे तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे. या अनुषंगाने या ठिकाणी BCCIने संघासाठी 131 कोटी रुपये जाहीर केले आणि 15 सदस्यापैकी प्रत्येकाला 6-6 कोटी रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे. तर हे झालं BCCIच्या आणि क्रिकेटच्या बाबतीत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न आहे. त्यामध्ये हा आहे आसाम राज्यामध्ये येतो लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प. आता या प्रकल्पाची विशेषता काय आहे? तर यामध्ये हा जो प्रकल्प आहे हा कोपिली नदीवर 300 कोटी रुपये खर्च करून कोपिली नदीवर 300 कोटी रुपये खर्च करून हा जलविद्युत प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. आणि हा रन ऑफ रिव्हर प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता जी आहे 120 मेगावॅट इतकी आहे. अशा प्रकारचा लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प जो आहे तो कुठं आहे? या ठिकाणी आसाममध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर संगीता कलानिधी पुरस्कार 2026 संगीता कलानिधी पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला? तर कोणाला आहे? तर जयंती कुमारेश कुमारेश यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध वीणा वादक आपल्याला विचारतात या ठिकाणी की एखाद्या वेळेस तबला वादक, वीणा वादक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यामुळं वीणा वादक जयंती कुमारेश यांना या ठिकाणी संगीत कलानिधी पुरस्कार 2026 या ठिकाणी देण्यात आला. हा पुरस्कार द म्युझिक अकॅडमी चेन्नईद्वारे या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येतो आणि 34 वर्षानंतर हा सर्वोच्च पुरस्कार एका वीणा वादकाला या ठिकाणी मिळाला असल्याचं एक विशेष महत्त्व आहे. म्हणजे आतापर्यंत 34 वर्षामध्ये वीणा वादकाला कुठल्याही प्रकारचा हा जो पुरस्कार देण्यात आला नव्हता. ठीक आहे. तर जयंती
कुमारेश वीणा वादक. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे की एक्सरसाइज सी ड्रॅगन 2026, एक्सरसाइज सी ड्रॅगन हे चे आयोजन कुठे केले जात आहे. आता यामध्ये आपल्याला जे मिलिटरी एक्सरसाइज असतात, ओके, वॉर एक्सरसाइज असतात, त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. तर त्यापैकीच या ठिकाणी की एक्सरसाइज सी ड्रॅगन 2026 हे जे आहे हे आहे गुआन बेट. आणि हे कोणाचं बेट आहे, हे USAचं बेट आहे. आणि याच्यामध्ये या ठिकाणी या एक्सरसाइजमध्ये भारत सुद्धा सहभागी झालेला आहे. ओके, तर कुठं आहे, गुआन बेट. गुआन बेट हे जे आहे या ठिकाणी सी ड्रॅगन हा अमेरिके आयोजित एक बहुराष्ट्रीय अँटी सबमरीन वॉरफेअर सराव आहे. आणि 2026चे आयोजन पश्चिम पॅसिफिक मधील अमेरिकेच्या गुआम बेटावर या ठिकाणी केलं जात आहे. यामध्ये भारत आहे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड हे 5 देश याच्यामध्ये सहभागी होत आहेत. ठीक आहे, सहभागी झाले आहे. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन आहे की 50 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन करणारी पहिली खाण कंपनी कोणती. 50 दशलक्ष टन. आता ही जी कंपनी आहे ही काय आहे, या ठिकाणी ही नवरत्न कंपनी आहे, ज्यामध्ये या ठिकाणी नाव आहे NMRD. ओके, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही भारत सरकारची कंपनी आहे. आणि हे याचं आर्थिक वर्षामध्ये 50 दशलक्ष टन जे आहे यानं लोह खनिजाचं उत्पादन केलेलं आहे. अशी आहे ही NMDC. ही भारत सरकारची पोलाद मंत्रालयाअंतर्गत असलेली नवरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. आणि भारताचं उद्दिष्ट 2030 पर्यंत 300 दशलक्ष टन स्टील उत्पादन क्षमता या ठिकाणी निर्माण करणं हे आपलं काय आहे, या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा आपलं टार्गेट आहे. त्यानंतर 16 नंबर आहे की मेघामलाई वन्यजीव अभयारण्य. मेघामलाई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे. मेघामलाई. आता मेघामलाई टेकड्या सुद्धा आहेत, तर हे कुठं असणार आहे, ऑब्विसली या ठिकाणी हे तमिळनाडूमध्ये असणार आहे. तमिळनाडूमध्ये मेघामलाई वन्यजीव अभयारण्य आहे. आता मेघामलाई वन्यजीव अभयारण्य तमिळनाडू राज्याच्या थेनी जिल्ह्यामध्ये स्थिर आहे. कुठं, थेनीमध्ये. आणि यामध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने येथे नुकताच नवीन प्रजातींचा शोध लावलेला आहे. आणि हे अभयारण्य पेरियार व्याघ्र प्रकल्पासाठी बफर झोनचं काम करतो. कोणत्या, पेरियार व्याघ्र प्रकल्प, जो तमिळनाडूमध्ये येतो आणि त्याचा एक बफर झोन म्हणून या ठिकाणी हे काम करतं. ओके, मेघामलाई वन्यजीव प्रकल्प. त्यानंतर 17 नंबर ज्ञान भारत मिशन. ज्ञान भारत मिशन हे कधी सुरू झालं, तर या ठिकाणी 2025 मध्ये ज्ञान भारत मिशन हे सुरू करण्यात आलं. आणि 2025च्या केंद्रीय बजेटमध्ये या ठिकाणी ज्ञान भारत मिशन जे आहे याची घोषणा करण्यात आली. याचा मुख्य हेतू उद्देश काय आहे, तर देशभरातील पांडुलिपीचा, महत्वाचा आहे बघा, पांडुलिपींचा या ठिकाणी मेनस्क्रिप्ट ज्याला म्हणतात, शोध लावणे, जतन करणे आणि डिजिटलायझेशन करणे. ओके, पांडुलिपीचं डिजिटलायझेशन करणे हा त्याचा हेतू आहे. आणि यासाठी सरकारने 1 कोटी रुपये या ठिकाणी याच्यावरचा जो खर्च आहे, या अंतर्गत 1 कोटी हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन जे आहे केले जाणार, म्हणजे 1 कोटी जे कागद आहेत या ठिकाणी डिजिटलाइज केले जाणार आहेत. त्यानंतर 18 नंबरचं धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 संविधानाच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहे. आता हे धर्म स्वातंत्र्य विधेयक जे आहे हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सभागृहामध्ये मांडण्यात आलं आणि पारित सुद्धा करण्यात आलेलं आहे. आता ह्याचा संदर्भ जो आहे तो कशा संदर्भात आहे, या ठिकाणी आर्टिकल 25 किंवा की धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला काय आहे की धर्माचं स्वातंत्र्य आहे, आपल्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे, कोणताही धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी हे धर्म स्वातंत्र्य विधेयक आणलेले आहे, ज्यामध्ये बाय फोर्स जर एखाद्याचं धर्म परिवर्तन होत असेल तर त्यावर या ठिकाणी कंट्रोल आणण्यासाठी हे विधेयक आहे. तर हे या ठिकाणी विधेयक धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 महाराष्ट्र. तर महाराष्ट्र विधानसभेने हे विधेयक मंजूर केलेलं आहे. आणि कलम 25 जे आहे प्रत्येकाला काय आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देतं. त्यानंतर 19 नंबर भारत ट्राइब्स फेस्ट. ओके, भारत ट्राइब्स फेस्ट 2026 चे आयोजन कुठे केले जात आहे, तर या ठिकाणी कुठं आहे, नवी दिल्ली येथे या ठिकाणी भारत ट्राइब्स फेस्ट 2026 चे नियोजन केले जात आहे. त्यानंतर 20 नंबर की ब्युटीज बर्गा फिमे नावाची नवीन जे या ठिकाणी
की माशाचा शोध लावलेला आहे, भरतीच्या माशाचा शोध लावलेला आहे. तर ते कुठं, तर या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये ब्युटीज बर्गा भीमे हे या ठिकाणी नवीन माशाचा या ठिकाणी शोध लावलेला आहे. आणि हे जे आहे हा काय, तर या ठिकाणी भरतीचा मासा म्हणून या ठिकाणी ह्याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर 21 नंबर बिमस्टेक. ओके, बिमस्टेक युवा व्यावसायिक विनियमन कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी हे महाराष्ट्रामध्ये बिमस्टेकचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बिमस्टेक म्हणजेच काय आहे, बे ऑफ बेंगाल या ठिकाणी बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कोऑपरेशन, त्याचं आयोजन महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, सी ड्रॅगन 2026 हा सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जात आहे. तर कोणा, या ठिकाणी सी ड्रॅगन अमेरिकेच्या, ज्याच्यामध्ये या ठिकाणी भारत सुद्धा सहभागी आहे. ओके, तर आणि अमेरिकेच्या बेटावर हा जो सराव आहे हा या ठिकाणी केला जात आहे. त्यानंतर ही गोधाम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे. गोधाम योजना ती कुठं आहे, छत्तीसगड राज्यामध्ये ही गोधाम योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी किंवा की म्हणजेच या ठिकाणी गायीचं रक्षण करणे, गोशाळा निर्माण करणे, या सगळ्या बाबी ज्या आहेत या योजनेच्या अंतर्गत आहेत. त्यानंतर कोणत्या देशाचा कर्णधार सरफराज अहमदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती केलेली आहे किंवा रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. तो कुठला आहे, तर या ठिकाणी पाकिस्तानचा कर्णधार आहे. ओके, होता. तर हे झालं याचे आजच्या अत्यंत महत्त्वाच्या करंट रिलेटेड बाबीवरचे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे तो म्हणजे खालील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्यायचं आहे. आणि जागतिक बँकेने कोणत्या राज्याला 300 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली की पश्चिम बंगाल. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्यायचं आहे. त्याचबरोबर दररोज तुम्हाला सकाळी 6 वाजता व्हिडिओ मिळणार आहे. तर दररोज पूर्ण व्हिडिओ पहा. निश्चित येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला डेफिनेटली याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर याची जी PDF आहे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे. तुम्हाला खाली लिंक सुद्धा दिलेली आहे, जरूर जॉईन करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण या ठिकाणी 2 दिवसासाठी म्हणजे 20 तारखेपर्यंत सर्व प्रकारच्या ऑनलाईन बॅचेसवर सध्या या ठिकाणी 40% ऑफ सुरू आहे. ओके, तर या संधीचा फायदा तुम्ही सुद्धा घ्या. त्याचबरोबर मित्रांना सुद्धा या ठिकाणी शेअर करा. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर या बॅचवर सुद्धा या ठिकाणी 40% ऑफ असणार आहे. ठीक आहे, त्यासाठी DAIR14 या ठिकाणी हा कुपन कोड वापरायचा आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जरूर डाउनलोड करा. आणि इतर काही क्युरी असेल किंवा या ठिकाणी अपडेट्ससाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ठीक आहे, तर परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हॅव अ नाईस डे. थँक्यू. ऑल दी बेस्ट. जय हिंद.